दुपारी मस्त कूलर लावून झोपेलो होतो. तेवढाच मामाचा फोन आला. भाऊ म्हणे आपला स्लॅब ठोकणं लावला म्हणे, तू लवकर ये, एका माणसाची कमतरता पडते. बरं म्हटलं बा आलोच. मोबाईलला चार्जिंग नव्हती, चार्जर घेतलं आणि आलो डायरेक्ट मामाच्या इथं आलो तर इथं मटेरियल सगळं रेडी होतं. साईडा बी होत्या, त्या बाजूला प्लेटा बी होत्या आणि त्याच बाजूला बल्ल्या बी होत्या. मस्त सामान बनवलं. आता पण्यानं सगळं नवीनच आहे. अंदर आलो तर अंदर एक नंबरपैकी 10.5 ठोकेल होत्या अंदरच्या. आता फक्त आम्हाला मापं काढणं नव्हते. मग फटाफट आम्ही टेप घेतला आणि अंदरचे मापं काढून घेतले. मग आलो मी वरून साईडा बा किती जबरदस्त दिसतात. आता ह्या दोन्ही गाल्याचा स्लॅब ठोकणं आम्हाला. पण सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगतो तुम्हाला, झाडाची सावली हे उन्हाळ्यातच समजते की काय असते. आज या झाडाचा आम्हाला लय फायदा झाला. तुम्ही बी तुमच्या नावानं एखादं झाड लावून टाका. मग केला आम्ही स्लॅब ठोकायला सुरुवात. एवढा स्लॅब ठोकला, आता थोडंसंच बाकी राहिला. आजचे आपले कारागीर होते निलेशदा, एक नंबर कारागीर आहे निलेशदा. जबरदस्त काम करतात. अर्ध्या घंट्यात तर आम्ही दोघांना गाला टाकून टाकला. आता आम्हाला बाजूचा गाला टाकणं होता, पण ह्या गाला टाकायला लय टाईम लागणार आहे, कारण की हा गाला मोठा आहे. तेवढ्यात इकडला ब्राईटनेस बी एकदम ताकदनं वाढला होता. म्हटलं इकडला ब्राईटनेस तर काही कमी होत नाही, आपल्या पोटातला ब्राईटनेस वाढून टाकू. आपला ब्राईटनेस वाढवायचा होता म्हणून थंडा थंडा कोण खाऊन घेतला. कोण वगैरे खाणं झाला. तेवढं आजीनं गरम गरम चहा आणला. सांगा आता हा तर अलगच विषय झाला, पण जाऊ त्या चहाला आपण कधी नाही म्हणत नसतो. म्हणून चहा आलता, चहा बी पिऊन घेतला. चहा पिल्यावर मन एकदम शांत झालं. एका घंट्यात तर आम्ही हे दोन्ही गाले टाकून घेतले. आता बीमचे मापं काढले. बीमचे मापं काढून मामाला लोखंड लिहून दिलं. एवढं लोखंड लिहून देऊन चाललो आम्ही घरी. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक फॉलो सगळं करून टाका. आणि हा तुम्हाला जर का सेंटरिंग लागत असेल तर सेंटरिंग बी आपल्याकडे अवेलेबल आहे. कॉन्टॅक्ट नंबर खाली देतो, नाव बी सांगून देतो, # प्रणवसपकाळ. फटाफट जा आणि आपल्या भावाला मोठं करा.